नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बेचैन राहाल. आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावाही करता येऊ शकेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची ऊब जाणवेल. वृषभ राशी. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे क्षितिज व्यापक बनेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीचा संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. मिथुन राशी. व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळविण्यास अत्यंत योग्य काळ आहे. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका, त्यामुळे आपला आजार वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजी सुद्धा घेतात. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटाल. कर्क राशी. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्याचा आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे.
आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. सिंह राशी, अतिशय व्यस्त असूनही तुम्ही तुमचे आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. इतरांच्या कामात नाक खुपसणे आज टाळले तर बरे. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमचे असणे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. कन्या राशी, मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील, मात्र आपल्या प्रयत्नावर बरेच काही अवलंबून असेल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी आणि प्रामाणिकपणा असू द्या. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज आपला विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तूळ राशी, कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. खूप अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसत नाही. सहकार्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करत नाहीत. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार आज तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. वृश्चिक राशी, आज तुमच्या आई वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांची गोष्ट व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचे खूप कौतुक होऊ शकते. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील. त्यामुळे
तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज तुम्हाला दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. धनु राशी, तुमच्या जीवनसाथीसोबत तुम्ही आज भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. मुलामुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालविले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही आजारी राहू शकता. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. मकर राशी, या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लागू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेवाईकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. तुमच्या जोडीदारासमवेत तुम्ही आज आनंदी क्षण व्यतीत कराल. कुंभ राशी, निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐका. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनावस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मित्रमंडळी बरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला माफ करा. मीन राशी, तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे नवे मित्र जोडाल. तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. आज कोणी घेणेदार तुमच्या दारावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो.
त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम राहाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकता. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.